अध्याय 3. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. वंदन शंकर महाराजास आपल्या सर्व भक्तांस या चरित्र यज्ञास करुण घ्यावे सहभागी. वंदन शंकर महाराजास आपल्या सर्व भक्तांस या चरित्र यज्ञास करून घ्यावे सहभागी. महाराजांविषयी जो अज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करून सोडील पहा तज्ञ. चरित्र यज्ञ महतीही शंकर महाराज यज्ञरूप भजतात राल संसारकूप. भावनांचे टाकता तूप यज्ञ होईल प्रज्वलित. बारसे झाले थाटात शंकर लीला दाखवित. लोक भारावून जात बाळलीला पाहून. शंकराची व्यवस्था समस्त माता पिता करीत व्यवस्थित. त्याची सर्व काळजी घेत सांभाळीत प्रेमाने. उणीव त्याला भासू नये कमी काही पडू नये. त्रास त्याला वाटू नये काळजी घेत नेहमी. उपासना शंकराची घरात इकडे शंकरास सांभाळीत. दीनचर्या दुहेरी चालत चालली ऐशी शिवभक्ती. शिवास अभिषेक करीत शंकरास अंघोळ घालत. शिवास नैवेद्य दाखवित जेऊ घालत शंकरा. इकडे शिव होई प्रसन्न शंकर जाई आनंदून. माता पिता जाती गढून दीनचर्येत यापरी. ते वढ्यात म्हणे शंकर मी आता जातो दूर. आज्ञा द्यावी मजलव कर विनंती माता पित्यास. माता पिता गहिवरले ब्रह्मांड त्यांना आठवले. ते काहीही न बोलले तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा दोघेही माझी काळजी मुळीही करू नका कसलीही. लहान आता मी नसे तुमचे दुःख जाईल. संतान जुळे होईल त्यात आनंदून जाल. सर्व व्यवस्थित होईल. आपणास परवानगी देण्याची न इच्छा माता पित्यांची. शंकराने जाणून तसेची राहिले ते घरात. पुढे माता होई आनंदित शंकर कृपे तिज दिवस जात. कडकडोहाळे लागत मोहरून गेली ती. पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेला हर्षून. दोघे शिवोपासनेत रंगून आनंदाने राहिले. शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आपणाला. आली वाक्सिद्धी शंकराला आहे म्हणे चिमणाजी. शंकराने जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले. चिमणाजीस जुळे झाले 2 पुत्र जन्मले. जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निनादे मोद. शंकराची त्याला साद लोकचकित जाहले. बारसे झाले वैभवात लोक अंतापुरचे जमत. खरे भाग्यवान चिमणाजी असत लोक म्हणती सर्वही. माता आनंदात डुंबत चिमणाजी सुखात पोहत. शंकर आपला व्यूह रचत चिमणाजीस म्हणत तो आज्ञा द्यावी आता मजला. भाग इथला मम संपला. ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मज सुखे. काही योगा योग असत म्हणून तुमचा संग घडत. वेगळेच माझे कार्य असत सोडा मजला म्हणून. माता पिता गहिवरले शंकरांनी त्यास वंदन केले. आधी मातेचे चरण वंदिले नंतर वंदन पित्यास. शास्त्र सांगते सर्वांस आधी वंदन मातेस नंतर करावे पित्यास. गूढ शास्त्रार्थ असे हा. आधी पित्यास केले वंदन नंतर मातेस केले नमन.
दोष येतसे यात घडून शास्त्रवचन असेच. प्रथम पूजा करावी गुरुची, नंतर करावी देवाची, आज्ञा असे ही शास्त्राची, शास्त्रवचन असेच. आधी पूजा केली देवाची, नंतर केली गुरूंची, निष्फलता त्या पूजेची, दोष लागे शास्त्र हे. माता पित्यास वंदून, आज्ञा त्यांची मिळवून, अंतापूर गावातून शंकर महाराज निघाले. महाराज जाता घरातून, उभयतांना वियोग होऊन, ऊर आले दाटून, वियोग दुःख ओसंडे. दोघांस लागली हुरहुर, वियोग दुःखात दोघे चूर, आठवणींचा मनी पूर, काळ ऐसा चालला. वियोग दुःखावर जहाल, औषध रामबाण काळ, निसर्गाची ही कमाल, फार मोठी असेच. जसा काळ हो जाई, तसे वियोग दुःख कमी होई, पुढे तर आठवण बुजून जाई, काळ असा समर्थ. जाताना अंतापुरातून, लोक त्यांचे घेती दर्शन, मार्गातील झाडे वाकून, नमन करीती शंकरा. अंतापुरातून जाताना, सर्वांनी पाहिले महाराजांना, पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाहीत शंकर. 3 पावलांत त्रिभुवन, ज्यांनी टाकले व्यापून, त्यांना अशक्य काय अजून, अंतराची तमाना. कोठे अंतापुर नगर, कोठे हिमालय शिखर, विस्तीर्ण केवढे अंतर, त्यातून अष्टावक्र हे. शक्य कसे चालत जाणे, चालत अशक्य पोहोचणे, त्यातून हिमालय चढत जाणे, मानवास अशक्य. परिशंकर महाराज चढून गेले नगराज, न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते. निसर्ग सारा पाहिला, काही दिवस मुक्काम केला, नंतर हिमालय धुंडाळला, प्रसन्न त्यांना वाटले. नंतर केदारेश्वरावर जाऊन 12 वर्षे तेथे राहून, नंतर प्रयाग क्षेत्र पाहून निवास केला त्या स्थानी. गंगा नदी अध्यात्माची, यमुना नदी विज्ञानाची, सरस्वती ती भक्तीची, त्रिवेणी संगम प्रयाग. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम पवित्रती, याच त्या संगमावरती राहिले महिने 15. त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी, निवांत तेथे वास करी, स्नान तिन्ही नद्यात. तिन्ही नद्या संगमात महाराजांस स्पर्श करीत, स्पर्श होता पावन होत, संगम तो सर्वही. महाराज शिरता पाण्यात, तिन्ही नद्यांची धांदल उडत, प्रथम स्पर्श आपणा हवा असत, तिन्ही नद्यांचे मानस. महाराज एका क्षणात तिघींनाही संतुष्ट करत, पाण्याची हालचाल जी होत, पाहण्यासारखी असेच. हजारो माणसे संगमावर स्नान करुनी म्हणती शंकर, कोण त्यांना ओळखणार उभा असून शंकर. तीर्थाचे तीर्थत्व वाढावे, क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे, पावित्र्यांचे पावित्र्य खुलावे, म्हणून जाती सर्वत्र. कोणी आपणास पाहू नये, कोणी आपणास ओळखू नये, कोणास आपण कळू नये, योजना त्यांची होतीच. हे नवीन गृहस्थ कोण, येथे आले कोठून, काय येण्याचे प्रयोजन, कल्पना कोणा नसेच. तीर्थक्षेत्रांना भेटी देत, अनेक देशांत हिंडत, फिरले सारा भारत, गेले युरोपामध्येही. सर्वत्र महाराजांचा संचार, जनमनांचा घेत समाचार, करण्या लोकांचा उद्धार, योजना त्यांची होती ती.
महाराज विविध ठिकाणी विख्यात विविध नावांनी, लीला त्यांच्या विविध असूनी अतर्क्य करणी तयांची. सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणत, मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणूनी. देविया बाबा म्हणून ख्यात गुजरात या देशात. जॉन साहेब त्यांना म्हणत युरोप खंडामध्येच. रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन. शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात ते. कुंवर स्वामी समर्थ म्हणतात खान देशात. ख्यात पाश्चात देशात सेंट जॉन साहेब. पंढरीनाथ पंढरपुरात. टोंबो म्हणत आफ्रिकेत. नूर महम्मद खान अरबस्थानात. लहरी बाबा मध्य प्रांतात. मद्रासमध्ये गुरुदेव म्हणत. अशीच विविध नावे असत. प्रत्येक देशात ते राहत. सहस्रनामे तयांची. विविध प्रकारच्या देशात विविध नावाने प्रख्यात. परिसर्व हे महाराज असत. कळणार कोणा कसे ते. परमार्थ म्हणजे काय असे हे लोकांना कळावे तसे. उद्धार होण्या वागावे कसे म्हणून त्यांचा संचार. उद्धार लोकांचा होण्यास, परमार्थ त्यांना कळण्यास, भक्तिभाव अंतरी उमलण्यास लीला करीती महाराज. विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत. सन्मार्गास लोका लावित. लीला त्यांच्या विचित्र. सर्वत्र संचार त्यांचा होत. नंतर आले महाराष्ट्रात. प्रथम प्रज्ञापूर नगरात. पौर्णिमा होती त्या दिवशी. अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून, त्यांना साष्टांग वंदन करून मिठी मारली चरणास. दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले दाटून. महाराज गेले आनंदून. अपूर्व दर्शन जाहले. साष्टांग करता नमस्कार. अक्कलकोट स्वामी तुष्टले फार. आनंद दोघांही हो अपार. स्वामी समर्थ प्रकटले. उठून शंकर महाराजास भेटले एकमेकांस. दोघांचेही त्या समयास बोलणे झाले निवांत. समर्थांच्या समाधीने ऐकिले उभयतांचे बोलणे. समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज. सोडून या प्रज्ञापूर गाठले त्यांनी सोलापूर. आपल्या नादात असती चूर. आले दत्त चौकात. त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले. त्या शुभराय महाराज मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत. भगवत भक्त संत ते. मठाच्या सभा मंडपात जनार्दन बुवा भजन करीत. भजनात अगदी रंगून जात. गात शास्त्रोक्त संगीत. त्यावेळी रागदारित भजन त्यांचे चालले असत. जनार्दन बुवा खड्या आवाजात राग गाती शंकरा. शंकरा राग शंकर ऐकत. उभे महाद्वारात उभे राहूनच ते गर्जत. अलख म्हणून जोराने. जनार्दन बुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत. त्यांच्या कानी गर्जना पडत. पाहू लागले तिकडेच. त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रेय दिसत. दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना. रूप अत्यंत मनोहर मनमोहक अति सुंदर. आनंदले बुवा फार. भावावस्था प्रकटली. अष्टसात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले. मन आनंदाने मोहरले. अनुभव दिव्य घेतते. काही वेळ असाच जात. बुवा मग भानावरती येत.
लगेच महाद्वार ते गाठत, दिसले शंकर महाराज. पाहून महाराज श्री शंकर, घातला साष्टांग नमस्कार. आनंदून गेले फार जनार्दन बुवा त्यावेळी. जनार्दन बुवांनी धरून हात, महाराजांस नेले मठात. जमलेले लोक दर्शन घेत, भक्तिभावे आदरे. बुवांनी पाहून महाराजांना, ठेवून घेतले आपल्या सदना. आनंद वाटे त्यांच्या मना, महाराज येता मठात. महाराज शुभराय मठात, कोणाकोणास हे कळत. दर्शनासाठी लोक येत, शुभरायांच्या मठात. महाराज आल्यापासून, शुभराय मठ गेला फुलून. गर्दी लोकांची होऊन, लोक येती दर्शना. शंकर महाराज पाहातसे, रूप काळे सावळे असे. शरीर यष्टी खुजी दिसे, अष्टावक्र बांधाच. दोन्हीही डोळे टपोरे, हिऱ्यासारखे चमकणारे. मोठे तेजस्वी ते पुरे, भव्य भाल प्रदेश. दाढी मिशा भरदार, डोक्यावरती केसपार. हा सर्व केश संभार, अस्ताव्यस्त नेहमी. महाराज नेहमी असत, अगदी बालभावात. बालकासारखेच वागत, हातवारे तसेच. महाराजांचे हसणे, निरागस बालकाप्रमाणे. महाराजांचे बोलणे, बालकासम बोबडे. महाराजांचे बोल बोबडे, समजण्यास पडे मोठे कोडे. नवीन माणसा न उलगडे, महाराजांचे बोलते. बोल त्यांचे ऐकू येई, परिशब्दांचा उलगडा न होई. बोलणे वाऱ्यावरती जाई, बोधन होई मुळीच. चहा, सिगारेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी. या वस्तूंवर विशेष आवडी, महाराजांची असेच. अजाणुबाहू महाराज, गुडघ्याखाली अगदी सहज. हात पोहोचत हा कर साज, अक्कलकोट स्वामी सम. दोन्ही हातांच्या बोटात, अंगठ्या महाराज घालत. 8 बोटे ती चमकत, सुवर्ण मुद्रामुळेच. या अंगठ्यांमधली रत्ने जी जडवलेली, चमकत असती पहा सगळी. अंगठ्यांचे वैचित्र, महाराज वाढवित दाढी जटा. डोक्यास जरीचा भव्य फेटा, गळ्यात शोभे सुवर्णकंठा. रत्नजडित साज हा, कधी पॅन्ट कधी धोतर. घालीत छाटी कधी विजार, कधी रेशमी पितांबर. कधी तर ते दिगंबर, कधी सदरा घालत. कधी उपरणे पांघरत, अंगावर कधी शाल घेत. कधी उघडे राहात, कधी हे सर्व विपरीत. कधी सर्व फेकून देत, कधी केव्हा काय करत. नियम काही मुळीच ना, कधी भरजरी पोशाखात. रत्नजडीत अलंकार असत, महाराज राजैश्वर्यात. राजयोगी महान, कधी जात गोवा प्रांतात. कधी असत गुजराथेत, कधी राहात केरळात. कधी आंध्र प्रदेशी, कधी कर्नाटकात. कधी कर्नाटकात, कधी उत्तर प्रदेशात. कधी पाश्चात्य देशात, कधी महाराष्ट्र. कधी कर्नाटकात, कधी उत्तर प्रदेशात. कधी पाश्चात्य देशात, कधी महाराष्ट्रात. प्रवास एवढा अचाट, एवढ्या दूरचा अफाट. करीत अगदी बिनबोभाट, कसा करीत गूढ हे. अंग तर वाकडे असे, चालत जाणे शक्य नसे. एवढे प्रवास केले कसे, त्यांचे त्यांनाच ठाऊक. वंदून शंकर महाराजांस,
महाराजांचे प्रवास 3रा अध्याय हा खास येथे जाहला समाप्त. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. संतवर्य श्री सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 4. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. अतर्क ज्यांची असे किमया, सर्वत्र ज्यांची वसे छाया, या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. विचित्र तुमची दिसे काया, आनंद होतो गुणगाया, तुमचे चरित्र सुगंध फाया, सुगंध दरवळे त्रिभुवनी. आपुल्या चरित्र सुगंधात मन झाले सुगंधित, सव्यकर स्फुरण पावत चरित्र लिहिण्या उत्सुक. चरित्र अगाध अतर्क्य दिव्य, गुंतागुंतीचे अतिभव्य, लिहिणे मानवास असंभाव्य. करता करविता आपण, आपण मला सुचविता, आपणच मला सांगता. विवाद्यस्थळी कौल देता, लिहून घेता आपण. महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात, कधी न काही ऐकले नसत, पाहिले न कधी महाराज. सोलापूरचे व्यापारी, कापड दुकान ज्यांचे भारी, स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी, देवदेश भक्त जे. निष्ठा ज्यांची महाराजांवरी, महाराजांविषयी श्रद्धा खरी, नित्य महाराज ज्यांचे अंतरी, ओंकारनाथ भस्मे हे. या महात्म्यामुळे मी वळलो, हे चरित्र लिहिण्यास सरसावलो. या कार्यास प्रवृत्त झालो, दिपून गेलो लीलेने. ओंकारनाथांच्या सत्संगात महाराजांचा संग घडत, महाराजांच्या समाधीचे होत दर्शन पुण्य नगरीत. माथा टेकविला मी समाधीवर, म्हणती मज महाराज शंकर, चरित्र सुरू करावे सत्वर. आधार भस्मे आहेत, माझा आधार अप्रत्यक्ष, भस्मे आधार प्रत्यक्ष. आम्ही दोघे एकच साक्ष, जाणवेल तुलाही. ऐसे वदता महाराजांनी, सोलापुरी मी येऊनी. महाराजांस वंदन करुनी, ग्रंथ प्रारंभिला हा. महाराज सोलापुरात, शुभरायांच्या मठात असत. एकदा भजन चालले जोरात, सारे दंग भजनात. सारे शंकर महाराज रूप बनत, चमत्कार हा केवडा असत. कोण महाराज कोण भक्त, कुणालाही कळेना. महाराज जनार्दन बुवाला, म्हणाले अक्कलकोटला. जाऊ आपण योग भला, 40 भक्त निघाले. अक्कलकोट स्वामी समर्थ, त्यांच्या समाधी मठात. येऊनी सारे वंदन करत, शंकर महाराज म्हणाले, हेच माझे सद्गुरु असत. ऐसे म्हणून माथा टेकवित, गुरु शिष्यांची भेट होत. अपूर्व हा सोहळा. काही दिवस येथे राहून, महाराज येथून निघून, त्र्यंबकेश्वरला जाऊन निवांत तेथे राहिले. रामभाऊ अकोलकर महाराजांचे भक्तवर, त्यांच्या सदनी मुक्काम तर महाराजांचा असेच. त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखर. बहरवून गेले त्र्यंबकेश्वर, निष्ठावंत जाणत. शंकर आणि त्र्यंबक हे दोघेही असती एक. नैष्ठिक भाविक निवडक, भक्ता प्रचिती येतसे. एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांचे धरून चरण, म्हणे मी तुम्हा शरण. प्रसाद द्यावा मज काही,
महाराज म्हणाले ब्राह्मणाला, मी प्रसाद देतो तुझला, तू खाणार नाहीस मग कशाला, तुझला देऊ प्रसाद. ब्राह्मण म्हणे निश्चय करून, खातरीन प्रसाद खाईन, कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला. आनंदाने ब्राह्मण जात, घरी जाऊन पुडी उघडत, कोंबडीची 4 अंडी दिसत. ब्राह्मण मनी भडकला, मी भिक्षुक वैदिक पवित्र, प्रसाद अभक्ष अपवित्र, फेकुनी उकिरड्यावर मात्र सचैल स्नान करीतसे. तेवढ्यात अक्कोलकर येऊन, म्हणती शास्त्री बुवास देखून, यावेळी हो कसले स्नान, चवताळून द्विज म्हणे. तुमच्या महाराजांचा प्रसाद तर, दिली कोंबडीची अंडी 4, फेकून उकिरड्यावर, म्हणून सचैल स्नान हे. ब्राह्मणास म्हणती अकोलकर, कोठे प्रसाद दावा सत्वर, दोघे गेले उकिरड्यावर, कागदात होते आंबे 4. ब्राह्मण अगदी ओशाळला, तोबा तोबा करू लागला, पश्चाताप झाला त्याला, लोटांगण पुन्हा घातले. आंब्याची अंडी होत, अंड्याचे आंबे बनत, चमत्कृती ही अपूर्व होत, महाराजांचे वैशिष्ट्य. ऐसे अनंत चमत्कार, महाराजांनी केले फार, चकित होती सुरवर, कळतील कैसा मानावा. नंतर सोडले त्र्यंबकेश्वर, पुण्यास आले महाराज शंकर, भक्तजन जमती नारी नर, पुण्यात निवांत राहिले. अनेक गावांना पुण्याहून, महाराज आले जाऊन, परिकायम वास्तव्याचे स्थान, पुणे त्यांनी ठरविले. पुण्यात लष्कर भागात, एक विदेही यवन स्त्री राहत, त्या बाईचे नाव असत हजरत बाबा जान हे. महाराज कोण हे ओळखे ही बाई, महाराजांस म्हणे आई, प्रत्यक्ष अल्ला भूवरी येई, ऐसी निष्ठा बाईची. सलाम करी सदोदित, तिच्या आग्रहावरून राहत, काही दिवस लष्कर भागात, महाराज ते आनंदे. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देव यांनी प्रश्न केला, आपले वय किती, महाराजांना विचारला. मी 150 वर्षांचा असून, दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली भोजन करून, शनिवार वाड्यामध्येच. ऐसे महाराज उत्तर देत, काहींना महाराज सांगत, आमचे वास्तव्य होते खानदेशात, कुंवरस्वामी म्हणून. माझे मूळ नाव गौरी शंकर, राजाधिराज म्हणून कुंवर, आमचे समाधी मंदिर वाघोडातचेच. पुण्याहून गेले नगरला, तेथून पुण्यक्षेत्र मढीला, नाथांच्या पुण्य समाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षांची धुनी शांत, महाराज जेव्हा अलख म्हणत, तेव्हा आपोआप धुनी पेटत, चकित झाले सर्वही. प्रज्वलित केली तेथली धुनी, साधनेचे महत्त्व पटवुनी, उत्तम प्रथा आचराव्या म्हणुनी, महाराज सर्वा सांगत. यल्लुबाई माने सुविख्यात, प्रसिद्ध गायिका त्या असत, घरच्या चांगल्या श्रीमंत, फार भाविक होत्या त्या. एकदा नृसिंह वाडीत, त्यांची महाराजांशी गाठ पडत, फार उत्तम या गातात, महाराजांना समजले. महाराजांनी यल्लुबाईस सांगितले गावयास, सुस्वर राग आळविण्यास सुरुवात केली बाईंनी. शिवास आवडे संगीत, गाणे ऐकून महाराज डोलत, यल्लुबाईवर प्रसन्न होत, आशीर्वाद देत ते. यल्लुबाई आनंदित, आशीर्वाद ऐकून होत. पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा, यल्लुबाईस एकास
सांगत होती कृष्ण लिलेस, कृष्ण कसा रांगतसे खास, तोच चमत्कार जाहला. महाराज दुडुदुडू रांगत, परी प्रत्यक्ष कृष्णच दिसत. यल्लूबाई चकित होत, चमत्कार सारे पाहती. यल्लूबाईची भावना तीक्ष्ण, म्हणून महाराज झाले कृष्ण. असे भावनेला उधाण, लाभ तैसा मिळतसे. सोलापूर शुभराय मठात, बाबा जक्कल दर्शना येत. यांना महाराज स्पष्ट दिसत, श्रीपाद श्री वल्लभ. कार्तिक एकादशीचा दिवस असत, पुण्यास मेहेंदळे वाड्यात. ताई साहेब कीर्तन करीत, सुंदर ते ध्यान गात त्या. महाराज बालगंधर्वही असत, बालगंधर्व खुश म्हणत. पांडुरंगाचे दर्शन बाकी असत, एवढा अभंग रंगला. तोच महाराज उभे राहत, सर्वा पांडुरंगच दिसत. प्रत्यक्ष अनुभूती सर्वा देत, प्रत्यक्ष अनुभूती सर्वा येत. धन्यता वाटे सर्वांस. गंधर्व नाटक मंडळीत, महाराज पडदे ओढत. एकदा महाराज पाहण्या जात, गंधर्वांचे नाटक. बालगंधर्वांचा बसत, आवाज अगदी कामन देत. नाटकाची तर वेळ होत, तिकीट विक्री जाहली. औषधे घेतली अनेक, नवसही बोलले ते कैक. नाटकाचा बदलावा का दिनांक, येथपर्यंत पाळी येई. कळता महाराज तत्काळ, गेले बालगंधर्वाजवळ. आपल्या मुखातील विडा सकळ, गंधर्वमुखी घातला. महाराजांचा प्रसाद असत, म्हणून बालगंधर्व विडा खात. लगेच आश्चर्य पहा घडत, आवाज सुटला संपूर्ण. त्या दिवशीचे नाटक होत, अगदी जोरदार सर्वात. प्रेक्षक अगदी रंगून जात, शंकरलीला अशी. बालगंधर्व एक दिन, आपले सहकारी घेऊन. जात गाणगापुरी घेण्या दर्शन. दर्शन घेतले सर्वांनी, स्टेशनवर आले संध्याकाळी. कळले गाडी उद्या सकाळी. उपाशीच होती सर्व मंडळी, हॉटेल तेथे नव्हतेच. भुकेने सारे व्याकुळले, उपाशीच सर्वही झोपले. रात्री एकाने त्यांना पुकारले, उपाशी का झोपता. गरम पुरी भाजी तयार, उठले सारे सत्वर. खाल्ली पुरी भाजी पोटभर, बिल विचारू लागले. हॉटेलवाला म्हणे घाई नाही, बिल उद्या द्या आणून. सारे चकित होऊन एकमेकास म्हणतात, काहीच येथे नसून. हॉटेल आले कसे कोठून, बिल उद्या सांगून. हॉटेलवाला गेलाही. सकाळी पाहतात उठून, हॉटेल तेथे मुळीच नसून. सारे गाडीत बसून सोलापुरी परतले. गेले महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणती गंधर्वांना, रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्याना. चपापले सर्वही, कोण होता हॉटेलवाला. रात्री कोणी दिले खायला. कळले तेव्हा सर्वांना, महाराजांचीच लीलाही. गंधर्व म्हणाले बिल किती ते. महाराज बदले मी मागेन ते. देणार काय सांग पुरते. जरूर देई महाराज. महाराज बदले, प्रति गुरुवार दिन करावे शास्त्रोक्त भजन. महाराज आज्ञा प्रमाण मानून, संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीस, पुणे मेहेंदळे वाड्यास. भजन कीर्तन गाण्यास, गर्दी फार जाहली. महाराज हसून म्हणत, आज महाशिवरात्र असत. मंदिर एकदाच असे उघडत. सारे पाहू लागले. महाराजांचा रंग बदलत, नीलवर्ण महाराज बनत. महाराज प्रत्यक्ष शिव दिसत. महाशिवरात्र खरीही. बेल सर्वांनी शिवावर,
वाहुनी मस्तकी चरणावर दर्शन घेतले सत्वर. धन्यता वाटे सर्वांस महाराजांना अन्नपूर्णा. प्रसन्न अगदी पहाना नव्हे होती ही अन्नपूर्णा. महाराजांच्या आज्ञेत डॉक्टर हरित्रंबक खरे यास. सुरू असलेल्या उत्सवास 5 शेर धान्य आणावयास महाराज सांगत. धान्ये डाळ तांदूळ गहूही प्रत्येकी 5 शेर आणुनी. महाराजांच्या पुढती वंदुनी डॉक्टर खरे ठेवीत. धान्य घेऊन आत जात महाराज खोली बंद करीत. कुणा येऊन द्यावे आत महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत. पूजा करुनी बाहेर येत सर्वां प्रसादा सांगती. उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करुनी 5,000 माणसे जेवुनी तृप्त अगदी जाहली. 5 शेर धान्यात 5,000 माणसे जेवित. असे अनेक प्रसंग घडत शंकरलीला पूर्वही. महाराज असता खुशीत सांगत कथा पूर्व वृत्तांत. म्हणाले मी होतो सर्कशित नाटकाचे पडदे ओढले. मी फार वर्षांपुरी तमाशात सोंगाड्याचे काम करी. चिलया बाळाचा वगत्या दिनी स्टेजवरती चालला. शंकराची आज्ञा होताच मी उडविले चिलयाचे मुंडकेच. सांगितले तसे मी केलेच यात चुकले काय मम. गडबड लोकांनी करून केला पोराचा खून म्हणून. पोलिसांकडून मज पकडून तमाशा सारे पाहत. सद्गुरूंचे स्मरण केले तीरकमटा घेऊन स्वामी आले. संजीवनी मंत्र वदले मुंडके जोडले मुलाचे. मुलगा उठुनिया बसला कडकडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी. माझ्या मागे लागले स्वामी नदी तीरावर पडलो मी. तेव्हा मजला म्हणती स्वामी शंकर माझे ऐक तू. नको गुंतू माया जालात तुझे पाय वाकडे असत. म्हणून लोक तुझा तमाशात उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशात दाखवावयाचे सत्य जे असत हेच तुझे कार्य असत. अवतार तुझा त्यासाठी. दुसरी कथा महाराज सांगत. माझे माता पिता वृद्ध असत. मज घेऊन पंढरी जात. प्लेग मजशी जाहला. प्लेगाचे 4 गोळे उठले. अगदी सारेही घाबरले. स्वामींचे मी स्मरण केले. स्वामी आले धावून. त्यांनी हाती चक्र घेऊन 4 गोळे काढले कापून. म्हणून 8 ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो मी. ऐसे महाराज सांगत आपला पूर्व वृत्तांत. आपण काय केले असत अष्टावक्र कसा मी. एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचे येत. महाराज भक्तांसमवेत गेले तुळजापुरात. भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत. या प्रचंड गर्दीत उभे कोठे रहावे. मंदिरातील ओवरीत महाराज जाऊन थांबत. भक्तही मग तेथे जात. ओवरीत थांबले. थोड्या वेळांनी महाराजास सारे सांगती उठावयास. भवानी मातेच्या दर्शनास आपण आता जाऊया. सर्वांना महाराज म्हणत देवी काय फक्त मंदिरात. येथे काय देवी नसत इथेच घ्या दर्शन. महाराज ध्यानस्थ बसत. तोच नवल असे घडत. प्रत्यक्ष दर्शन स्पष्ट घडत तुळजा भवानी देवीचे. सर्वांनी दर्शन घेतले. भक्त अगदी आनंदले. सालंकृत दर्शन घडले जगन्माऊली मातेचे. पुन्हा दर्शन असता घेत
देवीच्या ठिकाणी महाराज दिसत, थक्क होती सारे भक्त अधिकार त्यांचा पाहून. येथे काय देवी नसत, येथेच घ्यावे दर्शन. महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखविले. शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने वंदन करुनी 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण असे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 5. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. शंकर महाराजांचे चरण देखुनी बहरले पंचप्राण. जे सौख्याची असती खाण, वंदन त्यांना सोहे. वंदन करा महाराजांना, आनंद होई अपार मना. महाराजांचे गुण गाताना बहरून येते शरीर. एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले असत. आरडा ओरड गोंधळ होत शेजारीच लोकांचा. एक मोठा नाग निघत, त्याला मारण्याचा प्रयत्न चालत. महाराज तेथे धावून जात, खवळलेला नाग तो. महाराज त्याच्या जवळ जात, नाग पायास विळखा घालत. बेभानपणे फणा काढत नाग फुसफुसू लागला. महाराजांनी फण्यावरुनी प्रेमाने हात फिरवुनी, नागराज शांत व्हावे म्हणुनी गोडीत त्याला सांगितले. नागराज अगदी शांत होत, पायाचा विळखा काढत मानेनेच त्यांना वंदन करीत. कोण हे त्याने ओळखले. हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज. शंकराचा दिव्य साज तेथे दिला सोडून. वाठार गावाचा मल्ल असत, शक्तीची त्याला मस्ती चढत. अनेक गावात तो प्रख्यात, चालला डौलात रस्त्याने. मल्ल होता जणू महान हत्ती, महाराज अचानक तेथे येती. बसती त्याच्या खांद्यावरती, मल्ल घामाघूम होत. महाराजांच्या ओझानी दमछाक त्याची होऊनी. रडकुंडीस अगदी येऊनी शरण आला महाराजा. महाराज उतरले खांद्यावरून, मल्लाने धरले त्यांचे चरण. मनी म्हणे अबली आहे महान, आश्चर्य मोठे मज वाटे. महाराज म्हणती मल्लास, तुझला कुस्ती जिंकावयास. मार्ग एक सांगतो खास, गाव जेवण द्यावे तू. आत्ताच दवंडी पिटवावी, सर्वांस जेवण्या बोलवावे. मल्ल म्हणे काहीच न मज ठाई, फजिती होईल दवंडीने. महाराज म्हणाले मल्लाला, मी असता काळजी कशाला. जेवण्या बोलाव सर्वांना, आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी करुनी, अन्नपूर्णेची पूजा करुनी. म्हणती पाने वाढा हो. पंगतीवरी पंगती बसत, हजारो माणसे जेवत. सारा गाव तृप्त होत, फक्त शेरभर खिचडीत. पुढे कुस्ती ठरली पुण्याला, मल्लास विजय मिळाला. खांद्यावर घेऊन मल्लाला विजय मिरवणूक निघाली. अक्कलकोट महाराज मठाजवळ शंकर महाराज उभे असत. मल्लाने पाहता ये धावत, पाय धरले घट्टच. मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर. बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात. 13 पत्रे भक्ताच्या हातात पोस्टमनने दिलीच. दूरदूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चालले असुनी. उत्सवास महाराज हजर असुनी
उल्लेख ऐसा पत्रात. पत्रे वाचून दाखविली महाराजांस अनेकांनी वाचली. मंडळी अगदी थक्क झाली, हसू लागले महाराज. 13 ठिकाणी महाराज असत, महाराज पुण्यातही दिसत. एकाच वेळी सर्वत्र असत, प्रचिती दिली सर्वांस. एकदा नगरहून पाथर्डीस महाराज पायी चालत जात. मध्येच तेव्हा ते रस्त्यास वृद्धेश्वराला थांबत. जमिनीवर हात टेकवित मोठ्याने अलख म्हणत. जमिनीतून दिव्य प्रकटत महादेवाची पिंडती. पिंडवरती मग काढून व्यवस्थित तिची पूजा करून महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणती त्या. भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असूनी शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देतसे. महाअरण्यात गर्भाद्री पर्वत हे वाल्मिक ऋषींचे स्थान असत. मच्छिंद्र गोरक्ष जालंधरनाथ समाध्या त्यांच्या येथेची. भगवान शंकर येथे येत कायम तेथेच राहत. म्हातार देव त्यांना म्हणत हेच वृद्धेश्वर असे. वृद्धेश्वराच्या पूर्वेस कानिफनाथ राहत. कानिफनाथ नाव ठेवित मढी ऐसे त्या गावा. याच पुण्यक्षेत्र मढीत बऱ्याच वर्षांची धुनी शांत. अलख म्हणून केली प्रज्वलित 4थ्या अध्यायी कथाही. खान साहेब पुण्यात त्याचे मन नेहमी अशांत. मुंबईचे नूरी त्यांना नेत महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणती अरे खान, तू आहेस का खरा मुसलमान? पडतोस का नमाज प्रतिदिन? गुरु केला आहेस का? एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबिनी समजाविले उत्तम रीतीनी. यवनांनाही जेन माहित महाराजांच्या दर्शनानी खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले फुलुनी गुरु केला महाराजा. महाराज म्हणती कोणत्याही कृतीला जो माजत नाही त्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला. तोच नमाजी असे खरा. नमाज म्हणजे नमाजणारा अल्लाशी एकरूप होणारा. खरा इस्लामी तोच हो. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. महम्मद पैगंबर प्रार्थना करती शांतीचा मार्ग दाखवा म्हणती. नित्य प्रार्थीती परमेशा. पैगंबराचा उपदेश पहा. कोणालाही मारू नका. चोरी कुणाची करू नका. सत्यधर्म पाळावा. साफ आणि पाक हृदयात असते खरी मस्जिद. असीम श्रद्धा असावी नित परमेश्वराबद्दल. प्रेम आहे खरा खुदा. धैर्य सहिष्णुता श्रद्धा सद्गुणांचा करा साठा. इस्लाम धर्म सांगतो. महाराजांना मुसलमान विचारती शंका प्रश्न. ऐशी त्यांना उत्तरे देऊन समाधान करती सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीस महाराज जात हैदराबादेस. हैदराबादचे लोक महाराजांस म्हणत होते अवलिया. हैदराबादचे प्रख्यात भटजी बापू महान संत. श्रेष्ठ अधिकारी परमार्थात कथा त्यांच्या प्रख्यात. वासुदेव केशव अघोर शास्त्री वडील माझे तज्ञ शास्त्री. याज्ञिकी ख्यात ज्योतिषशास्त्री पुराणिकते पट्टीचे. भागवत सप्ताह करण्यात अनेक मानपत्रे त्यांना मिळत. भटजी बापूंनी हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकिला. ऐकून सप्ताह समस्त भटजी बापू खुश होत. शुक्राचार्य ऐशी पदवी देत समारंभपूर्वक. या भटजी बापूस महाराज देता मार्गदर्शन आशीर्वाद. भटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती झाली. पुण्याजवळील भोर येथ
रामजन्माचा उत्सव होत, एकदा महाराज तेथे जात. प्रचंड गर्दी भक्तांची, रामाचा जय जयकार चालत. जन्माची वेळ जवळ येत, महाराज शांत ध्यानस्थ बसत. वेळ झाली जन्माची, महाराजांकडे सारे बघत. महाराज अदृश्य झणी होत, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकटत. महाराजांच्या ठिकाणी दाशरथी रामाचे साक्षात. दर्शन घेती सारे भक्त, दर्शन घेताच पुन्हा दिसत. शंकर महाराज स्वयमेव, पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव. महाराजांस माहिती विचारित, महाराज देवांना सांगत. उघडा ग्रंथ घेऊनी, कोणता घ्यावाचा ग्रंथ, कोणते पान उघडे असत, हे महाराज न काही सांगत. कोडे पडले देवांना, हातास येईल तो ग्रंथ घेत. उघडेल ते पान उघडत, महाराज देवांना सांगत. आता वाचा पान ते, देव झाले अगदी चकित. जी शंका त्यांच्या मनात, जी माहिती त्यांना हवी असत, तोच मजकूर पानात. जिथे देव झाले चकित, माणसाचे मग काय होत. शंका न विचारता उत्तर मिळत, अधिकार काय वर्णावा. सरचुनीलाल मेहता गुजराथी, ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती. मुंबईस त्यांचे वास्तव्य असूनी, विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या इसवी सनास ही घटना असे घडत. मोठे सात्विक मेहता, पाश्चात्य पौरात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा. प्रवचने व्याख्याने यांचा, नाद त्यांचा भारीच. दर्शने साधू संतांची, दर्शने सकल देवांची. सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्यांनी केलीच. व्रते दान धर्म केला फार, परिमनात चिंतेचा भार. कधी भेटेल जगदाधार, म्हणून मन शांत. रावसाहेब मेहेंदळे यांना मेहता म्हणाले एकदा, भगवंताचे दर्शन मजला कोण करून देईल. मेहेंदळे म्हणाले मेहतांना, शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ, तुमची कामना पूर्ण तेथे होईल. मामा ढेकणे यांच्या सदनी दोघे गेले पहा मिळुनी. महाराज होते त्या सदनी, निवांत अगदी बसलेले. आपल्या तीक्ष्ण नजरेनी मेहतास पाहिले महाराजांनी. मेहतांचे अष्टभाव आले फुलुनी. पाहू लागले महाराजा, क्षणात लख वीज उसळे. कोटी सूर्यांचे तेज फाकले, अत्यंत मोहक रूप प्रकटले भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तेथे भगवान विष्णू प्रकटले. मेहतांस गहिवरून आले, भरले नयन अश्रूंनी. चतुर्भुज विष्णू वरती छत्र, हाती गदा शंख चक्र. पाहता संतुष्ट होती नेत्र, अपूर्व भगवंत दर्शन. लगेच मेहता धावत गेले, महाराजांचे चरण धरिले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अभिषेक चरणी चालला. मुखातून चालले पुरुष सूक्त, काही वेळ असाच जात. नंतर पुरुष सूक्त थांबत, अभिषेकही संपला. मेहता चरणा मिठी मारत, चतुर्भुज विष्णू असता पाहात. शंकर महाराज प्रकटत, धन्य झाले मेहता. प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन, ओढ हीच मेहतांची महान. ती इच्छा होता पूर्ण, शांत झाले मेहता. महाराजांचे दर्शन झाले, मेहतांचे जीवन बदलले. आनंदाने अगदी भरले, आनंदी आनंदच. पानिपताच्या लढाईत अपूर्व शौर्य जे गाजवित, ते मेहेंदळे अप्पा बळवंत. सरदार होते प्रख्यात, त्यांच्याच नावाचा पुण्यात. अप्पा बळवंत चौक असत,
भव्य वाडा या चौकात मेहेंदळेंचा असेच. यांचे वंशज त्या वाड्यात राहतात. सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेहेंदळे असत. पत्नी ताई साहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून. कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला. नित्य गर्दी वाड्याला. उत्सव होती सर्वही. महाराजही या वाड्यात नेहमी जात असत. कसा महाराजांचा संबंध येत ही कथा नवलाची. रावसाहेब मुंबईस असत. प्रथम पत्नी निवर्तत असून राजैश्वर्य समस्त. उद्ध्वस्त जीवन जाहले. मुंबई सोडून पुण्यास येत. भव्य वाडा भासे स्मशानवत. मन त्यांचे उदास होत. चिंताग्रस्त सदा ते. सरदार मिरीकरांनी रावसाहेबांस नेले आपल्या सदनी. नगरला महाराज तेथे असुनी. दर्शन त्यांचे घडविले. रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत रावसाहेबांना म्हणाले, अरे ये रे राजा, तुझीच मी अगदी वाट पाहात असुनी. तू नवनाथ ग्रंथातला भरतरी मेली तुझी पिंगला. तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार. ज्ञानेश्वरी रसास्वादाने बहरणार. नवीन ऐश्वर्य सुरू होणार. मुख्य कलाकार तू. महाराजांच्या उद्गारांनी आणि हस्तस्पर्शांनी रावसाहेब आले गहिवरुनी. चकित झाले अत्यंत. रावसाहेबांच्या मनात नसुनी. सर्वांच्या आग्रहावरुनी विवाह त्यांचा होऊन सदनी. ताईसाहेब प्रवेशल्या. दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पहा असत. सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघेही. सकल ऐश्वर्य सुखे सारी. हात जोडून उभी दारी. दोघेही दुःखीच अंतरी. ताईसाहेब ठरविती आत्महत्या करावी म्हणूनी. एकट्याच निघाल्या बंगल्यातुनी. समुद्राजवळ आल्या झणी. निरोप घेण्या जगताचा. स्वामी समर्थांचे मंदिर दिसत. जाऊन दर्शन असता घेत. सतत स्पष्ट ध्वनी ऐकू येत. अष्टावक्र गीता हा. तेथे तर कोणीही नसत. मग शब्द हे कोण पुकारत. अष्टवक्र गीता काय असत. कोण संदेश देतसे. बाहेर आल्या संभ्रमात. तोच रावसाहेबांचा मित्र नूरी दिसत. फिरावयाला एकट्याच कशा येत. विचारून नेले घरात. प्रधानांकडे महाराज असत. रावसाहेबांना निरोप येत. दोघेही महाराजांच्या दर्शना जात. महाराज म्हणाले ताईंना, ये बेबी, बैस माझ्या समोर. रावसाहेब म्हणाले, नंतर. मी बेबीला खाल्लं बरं. गिळून टाकले बेबीला. महाराजांच्या उद्गारांनी ताईसाहेब गेल्या बदलुनी. रावसाहेब आले बहरुनी. पूर्ण दोघे बदलले. प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती. आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते. इतकी प्रवचने त्यांची छान. ऐकता हरपे देह भान. वाटे ताईच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत. महाराज नेहमी सांगत, मला बोलता नाही येत. तल्लख बुद्धीचा लागत. वक्ता बुद्धिमान हो. महाराजांची योजना निवडले ताई साहेबांना. करण्या कीर्तन प्रवचना रंग भारी चढतसे. आत्महत्या करणाऱ्या म्हणूनी ज्या ताई त्यांना खाऊनी. महाराजांनी टाकले गिळुनी. महाराज होते बोलले. याचा अर्थ कळला तेव्हा. संपूर्ण बदलले दोघे जेव्हा.
महाराज करतील काय केव्हा विधात्यासही कळेना. महाराजांच्या कृपेनी मेहेंदळे पती पत्नी संसारात अगदी आनंदुनी उद्ध्वस्त जीवन उमलले. कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिक ते गायन उत्सव होती मधुन मधुन गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर नवीन ऐश्वर्य सुरू होणार. रावसाहेबांना आली प्रचिती तर महाराजांच्या शब्दांची. शंकर महाराजांना करुनी नमन पाहिले त्यांना डोळे भरून. 5वा अध्याय संपूर्ण या ठिकाणी जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.